दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. दुपारचं ऊन बागेवर तिरकं पडलेलं. ओलसर मातीचा गंध आणि पाण्याच्या हलक्या धारांचा आवाज सगळीकडे पसरला होता. जुन्या वाड्याच्या मागचं ते बागेचं अंगण, जिथे फक्त पक्ष्यांचे आवाज आणि झाडांच्या सळसळीचं बोलणं चालायचं. अतुल त्या वाड्यात आज पहिल्यांदाच आला होता. कॉलेज संपल्यानंतर तो नेहमी इकडून शॉर्टकटने घरी जायचा, पण आज त्याला थांबवले त्या माळी काकांनी. ए अतुला, थांब 1 मिनिट. म्हातारा हातात पाणी घागर घेऊन हाक मारत होता. त्यांचा चेहरा सुरकुतलेला पण काहीसा शांत. डोळ्यात मात्र एक अशी चमक, जणू काहीतरी सांगायचं आहे पण कुठून सुरू करायचं तेच ठरत नाहीये. अतुल जवळ येतो. काय काका, पाणी घालताय का? हो बाळा, पण झाडांना फक्त पाणी नाही लागत रे, ओळख लागते. आवाज ओळखतात ती. माळी काका हसतात, पण त्या हसण्यात काहीतरी जुनी आठवण लपलेली असते. दूरच्या कोपऱ्यात एक प्रचंड जुनं झाड उभं आहे. त्याच्या फांद्यांवर जुनी पितळी घंटा हलक्या आवाजात टणटण वाजत असे. अतुलचं लक्ष त्याकडे जातं. हे झाड किती भारी दिसतंय काका. माळी काका पाण्याचं घागर बाजूला ठेवतात, थोडं झाडाकडे पाहतात आणि कुजबुजतात. हे झाड फार जुनं आहे रे. सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव. घंटानादाचं झाड म्हणतात याला. अतुलच्या चेहऱ्यावर कुतूहल. घंटानादाचं? माळी काका पुन्हा शांत. काही क्षण फक्त वाऱ्याचा आवाज, मग ते हळू म्हणतात, कारण या झाडावरून एका रात्री सगळ्या घंटा एकाच वेळी वाजल्या होत्या. अतुल हसत म्हणतो, कधी? माळी काका डोळे झाडाकडे करून बघतात. त्या रात्री ती बाई गेली तेव्हा. अतुल थोडा गप्प. कोणती बाई? माळी काका खोल श्वास घेतात आणि एकदम बसत्या आवाजात म्हणतात. त्यांचा आवाज मंद आणि ओला. ती बाई अजून येते झाडांना भेटायला. अतुलच्या कानात अजूनही घंटाचा मंद आवाज घुमत असतो, पण मात्र काकांच्या चेहऱ्यावर आता हसू नाही, फक्त भीती आणि आठवण. अतुल अजूनही घंटानादाच्या झाडाकडे बघत होता. वाऱ्याची झुळूक गेली की घंट्या हलक्या वाजायच्या, पण आज काहीतरी वेगळं होतं. आवाज थोडा जास्त लांब टिकायचा. काका, ती बाई कोण होती? पण कुतूहलाने भरलेला. माळी काका थोडं स्मित करतात, पण त्यांच्या डोळ्यात एक हलकी भीती चमकते. तिचं नाव होतं मुक्ताबाई. थोडा वेळ शांत ते राहतात, मग मातीचा एक गोळा हातात घेतात. तो अलगद झाडाच्या मुळाशी ठेवतात. ती इथेच राहायची रे, या वाड्यात नाही, पण मागच्या अंगणातल्या छोट्या खोलीत. मी त्यावेळी नुकताच बागेत कामाला लागलो होतो. अतुल ऐकत बसतो. सूर्य आकाशात थोडं झुकतोय, सावल्या लांब झाल्या होत्या. ती बाई खूप वेगळी होती. सगळ्यांशी प्रेमाने बोलायची, पण गावातले लोक तिला नेहमी थोडी वेडी म्हणायचे. अतुल विचारतो, का बरं? माळी काका मंद आवाज करतात, कारण ती झाडांशी बोलायची. खरंच बोलायची अतुला, ती म्हणायची. झाड रडतात, झाड हसतात, फक्त माणसांना ऐकू येत नाही त्यांचं बोलणं. अतुलला हे थोडं विचित्र वाटलं, पण माळी काका इतक्या शांतपणे सांगत होते की ते ऐकतानाच वातावरण बदलल्यासारखं वाटलं. ती रोज इथे यायची, सगळ्या झाडांना पाणी घालायची आणि शेवटी या झाडाखाली बसायची, घंटा वाजवायची एकदा आणि म्हणायची, देवा, माझ्या झाडाचं रक्षण कर. माळी काकाने थोडं वर पाहिलं झाडाकडे. एकदा पावसाळ्याच्या रात्री ती आली नाही. लोक म्हणाले आजारी आहेत, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी आलो तेव्हा हे झाड असंच हलत होतं, वारा नसतानाही. अतुलच्या अंगावर काटा आला. मग ती कुठे गेली? माळी काका श्वास घेत म्हणाले, गेल्या नव्हत्या रे, त्या इथेच होत्या, पण लोकांना वाटलं त्या मरण पावल्यात. गावातल्या तलावाजवळ तिचं शरीर सापडलं. डोळे उघडे, जणू कोणाचा तरी शोध घेत होते. अतुल गप्प झाला. दूर घंटी पुन्हा वाजली. माळी काका वळून म्हणाले, त्या रात्रीपासून जेव्हा जेव्हा या झाडावर घंटा वाजते ना अतुला, मला वाटतं ती अजून इथेच आहे. ती येते रात्री उशिरा, कोणाला दिसत नाही, पण झाड हलतात आणि मातीचा वास बदलतो. अतुलने थरथरत विचारलं, काका, तुम्ही पाहिलं का तिला? माळी काकांनी स्वतःचे डोळे मिटले. नंतर म्हणाले, हो, एकदा पाहिलं होतं. वारा थांबला, घंटाही शांत झाल्या,
आता फक्त पानांचा मंद आवाज आणि अतुलचा श्वासाचा. त्या रात्रीचं सगळं मला अजून आठवतं, जसं काही कालच घडलं. माई काका म्हणाले, नजरेत काहीतरी दडलेलं. त्यावेळी मी फार तर 16-17 वर्षाचं होतं. बाहेर आकाश गडद झालं होतं. झाडांच्या फांद्यावरून पाणी थेंब थेंब टपकत होतं. तो पावसाळा होता, असा पाऊस की जिथे आवाजाच्या पलीकडेही काही ऐकू येत नाही. माई काका पुढे सांगतात, त्या रात्री मी इथेच बागेत थांबून होतो. पाणी घालून झालं होतं, पण माझं मन काही शांत नव्हतं. ती मुक्ताबाई 2 दिवस दिसली नव्हती. गावात सगळीकडे कुजबुज होती की ती गेली, तलावात बुडाली. पण मी काही मानत नव्हतो. मला वाटलं होतं ती येईल आणि आली पण जसं मी विचार केला तशी नाही. त्यांचा आवाज मंद झाला. अतुल डोळे मोठे करून ऐकत होता. रात्री जवळपास 11:15 वाजले असतील. वाड्याच्या मागचं अंगण सगळं काळोखात. फक्त या झाडाखाली एक पिवळं दिवट पेटलेलं होतं. कोण पेटून गेलं कोणास ठाऊक. मी झाडाकडे गेलो. वारा शांत होता, पण त्या घंटा हळूच वाजत होत्या. टन 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 टन. जणू कोणीतरी हळूहळू हात लावते फांदीला. माई काका डोळे मिटतात, जणू त्या क्षणात परत जातात. मी पायऱ्यांवर उभा होतो. झाडाखाली पांढऱ्या कपड्यातली एक आकृती दिसली, हलकीशी वाकलेली आणि हातात नेहमीचं पितळीचं मांड. मी म्हणालो, मुक्ताबाई? ती वळली नाही. फक्त पाऊस पडत असताना तिच्या पायाजवळच पाणी काही हलत नव्हतं. अतुल श्वास रोखून ऐकत होता. मी हळूच पुढे गेलो. तिच्या जवळ गेलो तसं पावसाचा आवाज बंद झाला. असं वाटलं एकदम शांतता. आणि मग मी पाहिलं, तिचे पाय जमिनीवर नव्हते. माळी काकांच्या डोळ्यात भीती उरते. ती हवेत तरंगत होती. अतुला, पण चेहऱ्यावर शांत असू. तिने माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पूर्ण काळे आणि ती म्हणाली, माझ्या झाडांना कोणी पाणी घातलं का? अतुलच्या अंगावर काटा येतो. मी काही बोललोच नाही. पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती झाडाकडे वळली. घंटा एकदम जोरात वाजल्या. मी पळालो. मग मागून तिचा आवाज आला, कोणीच काळजी घेत नाही. आता माझ्या झाडांची कोणीच काळजी घेत नाही. माळी काका थांबले. त्यांच्या हातात थरथर आता अतुलला स्पष्ट दिसत होती. त्या रात्रीनंतर जेव्हा जेव्हा पाऊस येतो ना, अतुला, तीच ड्युटी पुन्हा भेटते. अतुलने घाबरून विचारलं, तुम्ही नंतर परत पाहिलत का तिला? माई काका शांत, मग कुजबुजले, हो, पण त्यावेळी ती रागात होती. आणि इतकं बोलून गप्प झाले. बाहेर वारा वाढत होता आणि घंटांचा आवाज पुन्हा सुरू झाला होता. ती पहिली रात्र गेली अतुला, माळी काका शांतपणाने म्हणाले. पण त्यानंतर सगळं बदललं. मी तिचा चेहरा पुन्हा विसरू शकलो नाही. ते थोडे थांबले. झाडांवरच्या घंट्या हलक्या वाजत होत्या. त्यानंतर 3 दिवस पाऊस थांबला. पण गावात विचित्र गोष्ट घडायला लागल्या. अतुल नीट ऐकत होता. कसल्या गोष्टी काका? ज्यांनी मुक्ताईबद्दल वाईट बोललं होतं, एकामागोमाग एक आजारपण लागलं. कोणाला ताप, कोणाचं डोकं दुखायला लागलं, कोणाला रात्री झोप नाही. आणि एक गोष्ट सगळ्यांनी सांगितली, रात्री झाडाखाली कोणीतरी रडत असायचं. अतुलने हळू आवाजात विचारलं, म्हणजे ती परत आली होती? माळी काकांचे ओठ थरथरले. हो, पण यावेळी ती शांत नव्हती. त्यांचा आवाज आता कमी होत चालला होता. त्या रात्री मी पुन्हा इथेच होतो. गावातला रामशेठ म्हणाला, उद्या हे झाड कापायचं. वाड्यातलं भूत वावरतात म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं. मी त्यांना थांबवलं. म्हटलं, काय करतोयस? ती बाई अजून इथे आहे. पण तो हसला, म्हणाला, अरे माळ्या, भूत कुठे असतात? माई काकांच्या डोळ्यात आता पाणी आलं. त्या रात्री रामशेठ आणि 2 माणसांनी कुऱ्हाड घेऊन आले. अंधार गडद होता, पण घंट्या मात्र आधीपासून वाजत होत्या. जुनं झाड स्वतः आवाज करतंय. आणि मग मी पाहिलं, झाडाच्या सावल्यांमधून पांढरी आकृती बाहेर आली. अतुलचा श्वास अडकला. ती मुक्ताबाई होती का? हो, पण यावेळी तिचा चेहरा वेगळा होता. केस सगळे मातीने ओले, डोळे लाल. तिने रामशेठच्या हातातली कुऱ्हाड पाहिली आणि म्हणाली, तू माझ्या झाडांना मारणार? ती शब्द नाही बोलली. तो आवाज होता जो कानात नाही, डोक्यात ऐकू आला. रामशेठ मागे सरकला, पण फांद्यांनी त्याला धरून ठेवलं. मी पाहत होतो. फांद्या स्वतः हलत होत्या. माळी काका घामाने निथळलेले. ती एकदम झाडात विलीन झाली आणि पुढच्या क्षणी घंटा एकदम वेड्यासारख्या वाजू लागला. झाडाचा खोड फाटल्यासारखा आवाज आला.
आणि रामशेठ जमिनीवर कोसळला. अतुल गप्प बसला. मग तो माळी काका कुजबुजले. दुसऱ्या दिवशी तो सापडला, पण झाडाच्या मुळांखाली. कुऱ्हाड सुद्धा नव्हती आणि त्याच्या हातातली घंटा अजूनही वाजत होती. थोडं शांत झाल्यावर काका म्हणाले, त्या दिवसांनंतर कोणी त्या झाडाला हात लावला नाही. गावकऱ्यांनी बाजूला मंदिर बांधलं आणि घंटा लावल्या, कारण म्हणतात जर घंट्या रोज वाजल्या नाहीत तर मुक्ताबाई येते. अतुलच्या ओठातून एकच प्रश्न निघाला, काका ती अजूनही येते का? माई काका हळूवार म्हणाले, हो अजून येते, पण आता ती कोणाला रागवत नाही, फक्त पाहते. आणि ज्यांनी झाडाचं नुकसान केलं त्यांना ती स्वप्नात दिसते. अचानक वाऱ्याची झुळूक आली. घंटा पुन्हा वाजल्या. अतुलने घाबरून काकांकडे पाहिलं. माई काका हसले, पण त्या हसण्यात जुना थरकाप होता. घाबरू नको, आज झाड समाधानी आहे. आज पाणी घातलंय मी. बागेवर रात्रीचं सावट पुन्हा उतरलेलं. अतुलच्या कानात अजूनही माळी काकांचे शब्द घुमत होते. ती अजून येते, पण आता ती फक्त पाहते. काकांनी घागर उचलली, झाडाजवळ गेले आणि मातीवर पाणी ओतता हळू आवाजात म्हणाले, त्या रात्रीनंतर सगळं शांत झालं होतं, पण एक रात्र ती परत आली. अतुल काही बोलला नाही, फक्त ऐकत होता. मी तेव्हा त्या वाड्यात एकटाच होतो. पावसाळा संपत आला होता. आकाशात चंद्र नव्हता, पण वारा काहीतरी कुजबुजत होता. मी रोजच्या प्रमाणे झाडाखाली गेलो, पाणी घातलं, पण त्या दिवशी पाण्याचा वास काहीतरी वेगळा वाटला. जणू मातीमध्ये कोणाचा श्वास मिसळला होता. ते थोडं थांबले आणि अतुलकडे पाहत म्हणाले, मी घंटा वाजवली आणि त्या क्षणी मला तिचा आवाज ऐकू आला. धन्यवाद. अतुल थोडा पुढे सरकला. कुठून आला आवाज? झाडाच्या आतून. माई काकांचा आवाज ओला झाला. मी वर पाहिलं. फांद्यांवर प्रकाश पडला होता. पांढरी आकृती उभी होती, हवेत तरंगत. पण यावेळेस तिच्या चेहऱ्यावर ना राग ना दुःख, फक्त शांती. ती म्हणाली, माझं झाड आता तुझ्या हातात आहे. माझा राग संपला. आणि नंतर ती हसली, अगदी हलकं, तसं पान हलतं वाऱ्यात. काकांचे डोळे ओलसर झाले. मी तिच्याकडे पाहत राहिलो. ती प्रकाशात विलीन झाली. त्या रात्रीनंतर मी कधीच तिला पाहिलं नाही. म्हणजे ती गेली, हो, पण पूर्ण नाही. कधी कधी रात्री झाडाखाली घंटा आपोआप वाजतात आणि त्यावेळी झाडांच्या फांदीवरून हलका पांढरा दूर दिसतो. जिथे ती उभी होती त्या ठिकाणी वारा पुन्हा वाहू लागला. घंटा मंद आवाजात वाजला. माळी काका हळूच म्हणाले, म्हणूनच मी रोज या झाडाखाली घंटा वाजवतो. अतुला, झाडं झोपली तरी तिचं मन जागं राहतं. ती अजूनही भेटायला येते, शांतपणे. अतुल काही काळ गप्प राहिला. त्याला वाटलं त्या वाऱ्यात खरंच कोणीतरी चालतंय. पाण्याच्या सळसळीत एका स्त्रीचा मंद आवाज मिसळला होता, माझ्या झाडांची काळजी घे. अतुलने थरथरत माई काकांकडे पाहिलं. माई काका हसले, घाबरू नको, ती आता रागवत नाही. ती फक्त ओळखते कोण झाडावर प्रेम करतं आणि कोण नाही. ते पाणी घालून घागर बाजूला ठेवतात. सूर्य उगवायच्या आधीच ते अधूक प्रकाशात क्षण. आणि अतुलला दिसतं त्या झाडांच्या फांदीवरून धुक्यात एक हात हलकासा हलतोय. अतुल गप्प. माई काका हळूवार म्हणतात, पाहिलंस की अजून येते झाडांना भेटायला. त्या रात्रीनंतर काही दिवस गेले. अतुल रोज सकाळी उठून बागेत यायचा, झाडाखाली घंटा वाजवायचा आणि प्रत्येक वेळी वाऱ्यातून एक हलकी सळसळ ऐकू यायची, जणू कोणीतरी म्हणतंय धन्यवाद. माई काका मात्र हळूहळू कमकुवत होत चालले होते. एका संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी अतुलला बोलवलं, बाळा, आज शेवटचा वेळ आहे. उद्यापासून तूच बघ या बागेची काळजी. अतुलने गोंधळून विचारलं, का काका, तुम्ही कुठं जाणार? काकांनी हलकसं हसत उत्तर दिलं, जिथे ती आहे तिच्या झाडांजवळ. त्या रात्री वारा जरा वेगळाच वाहत होता. झाडांच्या सावल्या हलत होत्या आणि त्या जुन्या घंटा नादाचं झाड जणू श्वास घेत होतं. अतुल आणि माळी काका दोघं झाडाजवळ गेले. काकांनी घागर ठेवून घंटा वाजवली. आवाजानंतर एक गार वारा सुटला आणि त्या फांदीखाली प्रकाश पडला. तेवढ्यात अतुलला जाणवलं झाडाच्या खालचा माती हलते. त्याने भीतीने मागे पाऊल घेतलं. काकांच्या चेहऱ्यावर शांत हसू. माती फाटलेली, त्यातून एक पांढरी धुक्याची आकृती उभी राहिली. मुक्ताबाई. ती जिवंत नव्हती, पण तिच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती, अतुलच्या अंगावर काटा आला. ती हळूच म्हणाली, मी परत आले. माझी झाडं झोपायच्या आधी शेवटचं पाणी घालायला. माई काका खाली बसले. मुक्ता, आज मी सुद्धा येतो तुझ्यासोबत. अतुल किंचाला, नको काका,
असं बोलू नका. पण मुक्ताबाईचा हात पुढे गेला. तिच्या हातातून प्रकाश निघाला आणि त्या प्रकाशात माई काकांचा देह विरू लागला. जणू तो मातीशी मिसळतोय, पानांशी एकरूप होतोय. ही बाग माझी नाही बाळा, काकांचा मंद आवाज आला. ती तिची होती आणि आता तुझी आहे. अतुल भेदरून मागे सरकला. क्षणात प्रकाश गायब झाला. झाड पुन्हा शांत झालं. फक्त घंटा आपोआप वाजत राहिली. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं. झाडाखाली माळीकाकांची चप्पल ठेवलेली होती, पण ते नव्हते. फक्त झाडाच्या फांदीवर नव्या घंट्या बांधलेल्या होत्या, जसे काका नेहमी बांधायचे. लोक म्हणाले, माई काका गेले नाहीत, ते झाडाचाच भाग झालेत. अतुल मात्र काही दिवसांनी गाव सोडून गेला. पण तो जेव्हा जात होता त्यावेळी त्याला एक गोष्ट लक्षात आली. त्याच्या हातावर झाडाच्या फांदीसारखी एक रेख उमटलेली होती, हिरवीसर, जणू एखादं झाड त्याच्या आत वाढतंय. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.